नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण म्हणींच्यावर आधारित 50 प्रश्न पाहणार आहोत आणि यामधील आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1. एखादी व्यक्ती संकटात सापडली की तिच्यावर अधिक संकट येणे हा याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. नशिबात आलेले दुःख आनंदाने स्वीकारणे या अर्थासाठी कोणती म्हण योग्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. पदरी पडले झोंड हसून केले गोड हा या अर्थासाठीची म्हण आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. गाव जळाला मारुती गाव निराळा या म्हणीचा वापर कधी केला जातो? तर या म्हणीचा वापर ऑप्शन ए मध्ये जे उत्तर आहे ते आपलं बरोबर आहे. दुसऱ्याचे मोठे नुकसान झाले तरी स्वतःची पर्वा न करणे हा या म्हणीचा वापर करण्यासाठी वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. दिसण्यात मूर्ख पण प्रत्यक्षात अतिशय हुशार असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? तर अशा व्यक्तीला आपण बावळ मुद्रा आणि देवळी निद्रा असं म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीतून कोणता बोध मिळतो? तर या म्हणीतून बोध मिळतो थोड्या थोड्या बचतीतून मोठी संपत्ती किंवा वस्तू तयार करणे. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. हलवायाच्या घरावर तुळशी पत्र या म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या म्हणीचा योग्य अर्थ आहे दुसऱ्याच्या संपत्तीवर स्वतःचे औदार्य दाखवणे. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. सगळीकडे परिस्थिती सारखीच असणे या अर्थासाठी कोणती म्हण वापरतात? तर या अर्थासाठी पळसाला पाने तीनच. ऑप्शन सी बरोबर आहे. पळसाच्या कोणत्याही झाडाला पाने तीनच असतात, त्यामुळे अशा प्रकारच्या म्हणीला काय अर्थ असणार आहे? सगळीकडे परिस्थिती सारखीच असणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. काखेत कळसा गावाला वळसा या म्हणीचा वापर केव्हा होतो? तर या म्हणीचा वापर होतो ऑप्शन बी मध्ये उत्तर आहे आपलं जवळ असलेली वस्तू शोधण्यासाठी सर्वत्र फिरणे म्हणजेच काय काखेत कळसा आणि गावाला वळसा. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले या म्हणीचे तात्पर्य काय आहे? तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या म्हणीचे तात्पर्य आहे ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक नसतो ते आदरास पात्र असतात. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. कानामागून आली अन भलतीच तिकट झाली या म्हणीचा अर्थ काय आहे? तर या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन सी. मागून आलेली व्यक्ती अनुभवाने किंवा श्रेष्ठ असणे किंवा ज्येष्ठ असणे असणाऱ्या व्यक्तींना काय म्हणतात? तर कानामागून आली आणि भलतीच तिकट झाली. ऑप्शन सी बरोबर आहे. म्हणजे मागून येऊन अधिकार गाजवणे. तर अशा प्रकारच्या म्हणीचा अर्थ आहे तो. प्रश्न 11. स्वतःहून संकटे ओढवून घेणे या अर्थासाठी कोणती म्हण योग्य आहे? तर या अर्थासाठी म्हण योग्य आहे ए रे कुत्र्या खा माझा पाय. ऑप्शन डी बरोबर आहे. म्हणजे स्वतःहून संकट आपण ओढवून घेणे. प्रश्न 12. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा नेमका बोध कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी. गरजेपेक्षा जास्त शहाणपण दाखवणाऱ्याचे नुकसान होते. ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. ज्या व्यक्तीकडून फायदा होतो तिचे त्रासदायक बोलणे किंवा वागणे सहन करणे याला काय म्हणतात? तर याला म्हणतात दुभत्या गाईच्या लाथा गोड. ऑप्शन 1 बरोबर आहे. म्हणजे दूध देणाऱ्या गाईच्या आपल्याला लाथा पण गोड लागतात. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 14. इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा वापर कधी होतो? उत्तर आहे ऑप्शन डी. दोन्ही बाजूकडून सारखीच संकटे किंवा अडचण येणे. ऑप्शन डी बरोबर आहे. म्हणजेच इकडे आड तिकडे विहीर. प्रश्न 15. एखाद्या कामासाठी गरज पडल्यावर मूर्ख माणसालाही मान द्यावा लागतो या अर्थाची म्हण कोणती? उत्तर आहे ऑप्शन सी. अडला हरी गाढवाचे पाय धरी. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16. शितावरून भाताची परीक्षा करणे या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. तर या म्हणीचा अर्थ आहे एका छोट्या अंशावरून संपूर्ण गोष्टीची पारख करणे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17. बऱ्याचदा माणूस दुसऱ्याला उपदेश करतो पण स्वतः मात्र तसे वागत नाही यासाठी कोणती म्हण योग्य आहे? तर उत्तर आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण किंवा स्वतः कोरडा पाषाण. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 18. उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ काय? तर या म्हणीचा अर्थ आहे कमी ज्ञान असणारा माणूस
खूप बडाया मारतो, ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19, एखादी गोष्ट समोर नसेल तर तिच्याबद्दल काळजी वाटत नाही, या अर्थाची म्हण कोणती? तर उत्तर आहे ऑप्शन डी, दृष्टी आड सृष्टी, ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20, गरजेल तो पडेल काय, या म्हणीचा नेमका अर्थ कोणता? उत्तर आहे ऑप्शन सी, खूप बडाया मारणारा माणूस प्रत्यक्ष कृती करत नाही, ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 21, स्वतःचे दोष न पाहता दुसऱ्याला हसणे, यासाठी कोणती म्हण योग्य आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, आपण हसते लोकाला शेंबूड आपल्या नाकाला, ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 22, झाकली मूठ 1.25 लाखाची, या म्हणीचा वापर कधी केला जातो? उत्तर आहे ऑप्शन सी, गुपित राखून प्रतिष्ठा राखणे, ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23, एखाद्या कामासाठी थोडे यश मिळाले की माणसे हुरळून जातात, यासाठी कोणती म्हण योग्य आहे? उत्तर आहे कोल्हा काकडीला राजी, ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 24, तोंड दाबून बुक्क्यांचा मार, या म्हणीचा अर्थ काय? उत्तर आहे ऑप्शन बी, अन्याय होत असूनही त्याच्या विरुद्ध किंवा त्या गोष्टी विरुद्ध बोलता न येणे, म्हणजेच तोंड दाबून बुक्क्यांचा मार. प्रश्न 25, जेव्हा एखाद्याचे वय होते आणि त्याची शक्ती क्षीण होते तेव्हा कोणती म्हण वापरली जाते? तर तरण्याचे झाले कोळसे, ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26, आईजीच्या जीवावर बायजी उदार, या म्हणीचा अर्थ काय? तर या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याचा पैसा स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी वापरणे, ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 27, जेव्हा कामाच्या वेळेपेक्षा दिखावा जास्त असतो तेव्हा कोणती म्हण वापरतात? उत्तर आहे रात्र थोडी सोंगे फार, ऑप्शन 1 बरोबर आहे, म्हणजे काम कमी पण दिखावा जास्त. प्रश्न 28, अर्धी टाकून सगळीकडे धावू नये, या म्हणीचा अर्थ काय? तर या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन सी, लोभापायी किंवा लोभामुळे जवळ असलेलीही गमावणे, ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 29, श्रीमंती असताना अनेक लोक सोबत असतात पण गरिबीत कोणीही येत नाही, यासाठी कोणती म्हण आहे? तर यासाठी असतील शिते तर जमतील भूते, ऑप्शन सी, म्हणजे आपल्याकडे कोणत्या गोष्टी चांगल्या असतील तरच लोक आपल्या पुढे पुढे करतात. प्रश्न 30, घरोघरी मातीच्या चुली, या म्हणीचा अर्थ काय? तर या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन डी, सर्व ठिकाणी परिस्थिती किंवा तक्रारी सारख्याच असणे, म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली. पुढची म्हण आहे प्रश्न 31, जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे फळ वाईट मिळते, यासाठी कोणती म्हण आहे? तर अति तेथे माती, ऑप्शन बी बरोबर आहे, एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला तर त्याचे परिणाम वाईट होतात. प्रश्न 32, फासा पडेल तो डाव, या म्हणीचा अर्थ काय? तर या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन सी, जी परिस्थिती समोर येईल तिचा स्वीकार करणे. प्रश्न 33, एखाद्या व्यक्तीला फक्त स्वतःच्या फायद्याचे दिसते तेव्हा कोणती म्हण वापरतात? उत्तर आहे ताकापुरते रामायण, ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 34, हात दाखवून अवलंब क्षण, या म्हणीचा अर्थ काय? उत्तर आहे ऑप्शन ए, स्वतःहून स्वतःचे नुकसान करून घेणे, ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 35, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा शेवटी सारखाच असतो, या अर्थाची म्हण कोणती? तर पळसाला पाने तीनच, ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 36, चोराच्या उलट्या बोंबा, या म्हणीचा अर्थ सांगा. उत्तर आहे स्वतः गुन्हा करून दुसऱ्यावर आळ घालणे, ऑप्शन सी बरोबर आहे, चूक स्वतः करायची पण ते दुसऱ्यावर बोल ठेवायचं. प्रश्न 37, जेव्हा एखाद्याचे नाव मोठे असते पण प्रत्यक्षात मात्र लक्षणे कमी असतात तेव्हा कोणती म्हण वापरतात? उत्तर आहे ऑप्शन बी, नाव मोठे लक्षण खोटे, ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 38, पदरी पडले झोंड हसून केले गोड, यातील झोंड या शब्दाचा संदर्भीय अर्थ काय? उत्तर आहे वाईट गोष्ट किंवा संकट, ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 39, पैशाने सर्व कामे होतात, या अर्थाची म्हण कोणती? तर ती आहे दाम करी काम, ऑप्शन डी बरोबर आहे, दाम म्हणजेच काय? पैसा. प्रश्न 40, गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बळा होता, या म्हणीचा उपयोग कधी केला जातो? उत्तर आहे ऑप्शन सी, मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नाही, ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 41,
एखादी वस्तू दूर असताना चांगली वाटते पण जवळ गेल्यावर तिचे दोष दिसतात, त्यासाठी कोणती म्हण वापरतात? उत्तर आहे ऑप्शन सी, दुरून डोंगर साजरे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 42, कानामागून आली अन भलतीच तिखट झाली. तर या तिखट होणे म्हणजे काय? तर याला म्हणतात वरचढ होणे किंवा अधिक प्रभावी ठरणे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 43, गरज संपली की माणसाला विसरणे या प्रवृत्तीला काय म्हणतात? तर गरज सरो अन वैद्य मरो. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 44, नावडीचे मीठ आळणी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर तो आहे ज्या व्यक्तीबद्दल द्वेष असतो तिने कितीही चांगले काम केले तरी ते आवडत नाही. ऑप्शन बी बरोबर आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडत नसेल तर आपण तिने केलेली कामं सुद्धा आपल्याला आवडत नसतात, म्हणजेच नावडतीचे मीठ आळणी. प्रश्न 45, एखाद्या गोष्टीची निवड करताना जुन्या अनुभवावर विसंबून राहणे चांगले या अर्थाची म्हण कोणती? तर ते आहे जुने ते सोने. ऑप्शन बी बरोबर आहे. काही वेळेला जुन्या गोष्टीच्या उपयोगाला ठरतात तर त्यामुळे हा त्याला म्हण बसणार आहे. प्रश्न 46, हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते ही म्हण कशाबद्दल वापरतात? उत्तर आहे ऑप्शन ए, आजार आणि संकट वेगाने येते पण हळूहळू जाते. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा आहे प्रश्न 47, मूर्ख माणूस नेहमी स्वतःचाच मोठेपणा मिरवतो यासाठी कोणती म्हण योग्य आहे? उत्तर आहे उथळ पाण्याला खळखळाट फार. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 48, कोल्हा काकडीला राजी या म्हणीतील कोल्हा कोणाचे प्रतीक आहे? तर कोल्हा हा शूद्र किंवा कमी पात्रतेच्या माणसाचे प्रतीक आहे. ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 49, जेव्हा एखाद्याला दुसऱ्याला उपदेश करण्याची सवय असते पण तो स्वतः तसं वागत नाही त्याला काय म्हणतात? तर लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 50, अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा बोध कोणता? उत्तर आहे गरज पडली की नम्रता धारण करून काम करून घ्यावे लागते. ऑप्शन बी बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण 50 म्हणी पाहिलेल्या आहेत. जर तुम्हाला आणखीन म्हणींचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की आणखीन म्हणी टाका म्हणून, तर आपण त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवू. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.